पाहिजे की महाराष्ट्रातील आता हॉटेल बंद झालेत, नागपुरातील बंद झालेत, मुंबईतील हॉटेल आता बंद झालेत आणि सगळीकडे मोठ्या प्रमाणात हाहाकार पसरतो आहे। आणि अशा स्थितीत सरकारची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे। जनता उद्या रस्त्यावर उतरून उद्रेक करण्याच्या अगोदर ही हाताळली पाहिजेत असं आमचं मत आहे। इराण हा नॅचरल अनेक वर्षापासूनचा आपली मैत्री असलेला आणि आपल्याला मदत करणारा आणि आपण त्यांना मदत करणारा असा देश आहे, ज्यामुळे मध्य भारतातून ज्या रिसोर्सेसचं ट्रान्सपोर्टेशन होतं, ज्यामध्ये मुख्यत्वे ऑइल आहे, तो रस्ताच आता बंद करून टाकलेला आहे। एकीकडे चीनला पुरवला जातं, त्यांच्या जहाजाला बंदी नाही, आणि भारताच्या याचा अर्थ असा आहे की आमचं परराष्ट्रीय धोरण जे आहे ते पूर्णतः फसलेलं आहे। आणि यामुळेच आज भारताची ही अडचण पुढे आलेली आहे। आज जर तेलाचा तुटवडा असेल किंवा आता गॅसचा तुटवडा, म्हणजे कोरोना सारखी परिस्थिती आता निर्माण होईल देशामध्ये की घराच्या बाहेर जाऊ नका, खाऊ नका, कोण जबाबदार याला? उद्या हॉटेल्स बंद होत आहेत, त्यातून होणारा रेव्हेन्यू कमी होईल, त्यातून देशामध्ये अर्थकारण बिघडेल, आर्थिक स्थिती बिघडेल आणि पूर्णतः व्यवहार ठप्प होतील आणि देश पुन्हा आत्ताच आर्थिक संकटात असलेला देश पुन्हा आर्थिक संकटात येईल। प्रचंड अस्वस्थता जनतेमध्ये आहे, प्रचंड चीड या सरकारच्या संदर्भात आहे की सरकार करतं काय आहे, यांना काही कळतं की नाही, यावर कुठेच भाष्य करायला तयार नाही। एप्स्टीन फाईल मध्ये ज्या हरदीप सिंग पुरींचं नाव वारंवार येतो आहे, त्यांनाच घेऊन पुन्हा नियोजन केलं जातं, प्लॅनिंग केलं जातं आणि ते येऊन सांगतात की चिंता करायचं कारण नाही, आज गॅस मिळत नाही आहे, ओटीपी शिवाय मिळत नाही, 15 दिवसाचा कालावधी, म्हणजे आज जर घराचा गॅस बंद झाला तर 15 दिवस काय खाऊन ते कुटुंब जाणार आहे, जगणार आहे? याची थोडी लाज जर राज्यकर्त्यांना नसेल तर हे दुर्दैव आहे। भारताला उद्ध्वस्त करण्याचा, भारताचं अर्थकारण उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे, हे यातून दिसते आहे। सरकारने, राज्य सरकारने सुद्धा, मुख्यमंत्र्यांनी यावर काय परिस्थिती आहे हे निवेदन केलं पाहिजे। आम्ही ती मागणी करणार आहोत आणि स्वयंस्पष्ट निवेदन केलं पाहिजे की महाराष्ट्रातील आता हॉटेल बंद झालेत, नागपुरातील बंद झालेत, मुंबईतील हॉटेल आता बंद झालेत आणि सगळीकडे मोठ्या प्रमाणात हाहाकार पसरतो आहे। आणि अशा स्थितीत सरकारची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे। जनता उद्या रस्त्यावर उतरून उद्रेक करण्याच्या अगोदर ही हाताळली पाहिजेत असं आमचं मत आहे।